आज या ठिकाणी सोलापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या समोर राष्ट्रवादी पक्षाने जाहीर निषेध केलेला आहे। आज हे महाराष्ट्रामध्ये निंदनीय वक्तव्य आणि हे आता तर केलंच आहे, पण याच्या अगोदर प्रत्येक महिलांच्या वेळेस असं बोललं गेलेलं आहे। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही दखल सरकारने सुद्धा आणि कायद्याने सुद्धा घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाईचे आदेश सुद्धा सोडले पाहिजे। आज महाराष्ट्राच्या एका वहिनी साहेबांना बोलले नाही तर महाराष्ट्राच्या तमाम महिलेला बोलण्यासारखा हा शब्द आहे। तेव्हा हर्षवर्धन दादांनी सर्वांसमोर आणि जाहीर मीडिया समोर त्यांची माफी मागावी, एवढंच काय। एक सुमित्रा वहिनी बहीण म्हणून त्यांच्या पाया पडलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाहीये, कारण त्यांनी हे घाणेरडं वक्तव्य करून स्वतःची लेवल दाखवल्यासारखं काम केलेलं आहे। तेव्हा आम्ही इथे एक महिला भगिनींतर्फे बांगडीचा हार आम्ही त्यांना घातलेला आहे। हे चुकीचं असू शकेल, पण कधी चुकलो आम्ही? हे महाराष्ट्राची महिला कधीही चुकणार नाही, पण जेव्हा पुरुष चुकेल तेव्हा सदैव 10 वेळा 100 वेळा ही महिला चुकत राहणार आहे। हात खाली करा हो, असं का करायला?